बोले फडणवीसांचं म्हणणं आहे की योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घे, काही शब्द सरकार फिरवणार नाही असं देखील त्यांनी असं आश्वासन दिलं. योग्य वेळ ही देवेंद्र फडणवीस यांची नक्की कधी येणार आहे? विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण वचन दिलेलं आहे, आपल्या जाहीरनाम्यात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. लाडक्या बहिणींचे 2100 रुपये दिलेले नाहीत, उलट आहे ते सुद्धा कमी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषणं सुद्धा केली. आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही. आता कधी देणार आहेत? कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत? शेतकऱ्यांच्या 10,000 आत्महत्या झाल्यावर तर 1,00,000 आत्महत्या पूर्ण झाल्यावर? आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे होत आहे. ही वेळ आहे कर्जमाफी करण्याची. निवडणुकीच्या आधी 2 महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करणार. निवडणुकांच्या आधी 2 महिने, जसं लाडकी बहीण केली तशी कर्जमाफी निवडणुकांच्या आधी करतील लोकसभा किंवा विधानसभा. हे यांचं धोरण आहे. हे लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, बरं का, जनतेला हे फसवतात. काल योगा करत होते, बरं का, त्यांचा संपूर्ण वेळ अशाच कामात जातोय. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात 2000च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा जास्त सुद्धा असू शकतो. आणि यातल्या बहुसंख्य आत्महत्या या कर्जबाजारीपणा, सावकारी, बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या जमिनी यातून झालेल्या आहेत. हे काय देवेंद्र फडणवीसना माहीत नाही? माहीत असायला पाहिजे ना. योग्य वेळ कधी आहे? घराघरामधला कर्ता पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावर तुम्ही करणार आहात का? तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक आहात. एवढंच मला म्हणायचं आहे. सर, एकीकडे माळेगाव सहकार साखर कारखान्याचं निवडणुका सुरू आहे. काल अजित पवार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रबाबू तावडे यांच्यात मुख्य लढत सुरू झालेली आहे. एकीकडे तुम्ही अनेक भ्रष्टाचार काढले कारखान्यासंदर्भात आणि आता हा माळेगाव साखर कारखाना. बघा, अजित पवारांसारखा राज्याचा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेमध्ये अर्थमंत्री झालेला, अर्थमंत्रीपद त्याने भूषवलंय विक्रमी वेळेत, ते त्यांच्या गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत. सर्व प्रश्न वाऱ्यावर या राज्याचे. आणि त्यांना इतर कोणत्याही राज्याच्या कामासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही. ठणठण गोपाळा. पण माळेगाव सहकारी कारखान्याचं चेअरमन मी झालो तर मी 500 कोटी रुपये सरकारकडनं घेऊन येईन असे ते बोलले आहेत. 500 कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये. कोणाचे लुटणार तुम्ही तिजोरीतले? तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही, लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीट पैसे देता येत नाहीत, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी रुपये 24 तासात घेऊन येतो. हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात. गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते, बरं का, त्यांच्या पक्षाचे,
हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरतायत. दुर्दैव आहे या राज्याचं की अशा प्रकारची लिडरशिप या राज्याला मिळाली. सर, पक्षात डावललं जात आहे असं भास्कर जाधव म्हणताय. नंतर त्यांनी व्यक्त केली की आपली क्षमता आहे, तशी जबाबदारी आपल्याला मिळत नाहीये. तसंच राष्ट्रवादीतून बाहेर पडलो ही माझी सर्वात राजकीय आयुष्यातली मोठी चूक आहे असं भास्कर जाधव म्हणतात. मी काय त्यांचं काय वक्तव्य ऐकलं नाही. खरं म्हणजे अशा मला माहित नाही ते कुठे बोलले आहेत ते. अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही. ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत. आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते. आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात. यापुढे मांडतील. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील. दोन्ही बंधू एकत्र असे अनेक बॅनर पुन्हा पुन्हा झळकत आहे. मात्र आता देशपांडेंचं म्हणणं आहे की कोणी याच्यामध्ये संजय राऊतांवर निशाणा साधलाय. त्यांचं म्हणणं आहे की चमच्यानी ताटात राहावं, ताटाच्या बाहेर जाऊ नये. ठीक आहे, माझं नाव घेऊन बोललेत का? बोलू द्या ना. प्रतिसाद देत असता, परंतु संसदेच्या पहिल्या पहिल्या नेत्यांकडून मात्र विरोधाची भूमिका आतापर्यंत घेऊ द्या ना, काही हरकत नाही. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते संजय राऊतांवर निशाणा साधलाय. त्यांचं म्हणणं आहे की चमच्यानी ताटात राहावं, ताटाच्या बाहेर जाऊ नये. ठीक आहे, माझं नाव घेऊन बोललेत का? बोलू द्या ना. प्रतिसाद देत असता, परंतु संसदेच्या पहिल्या पहिल्या नेत्यांकडून मात्र विरोधाची भूमिका आतापर्यंत घेऊ द्या ना, काही हरकत नाही. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले आहेत. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही. ते माझ्या इतकं कोणालाच माहित नाही. त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही. म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे. कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्याला अर्थ नाही. आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही, त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही. अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही. हे कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना. पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असं एक सरकार बनलं. मुख्यमंत्री झाला. 3 वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं. राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो, विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्याय्य हक्काचा प्रश्न असतो, तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, समाजवादी पक्ष आला. हे विचारांना वेगळे होते, त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या, पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले. हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शहाजी बापू असतील, योगेश कदम असतील, त्यांचं देखील म्हणणं आहे की हे दोघं बंधू एकत्र अरे सोडून द्यावं, कोणाची नावं घेत? अरे सोडून द्यावं, काय हे काय राज्याचं राजकारण ठरवणार का? चला अरे सोडून द्या, तुम्हाला पण काय काम नाही, धंदे चाले. बोला, हा बोले. बात ऐसी है कि अमेरिका युद्ध में क्यों शामिल हो गया? ईरान और इजराइल का झगड़ा चल रहा है, तो प्रेसिडेंट ट्रंप को कूदने की जरूरत क्या है?
प्रेसिडेंट ट्रम्प खुद भी गए हैं और ईरान पर बॉम्ब भी डाला है। जब हिंदुस्तान पाकिस्तान का संघर्ष चल रहा था तो ये मिस्टर ट्रम्प है जिसने वॉर रुकवाया और वॉर रुकवाने का बार बार क्रेडिट ले रहा है। वो विश्व में शांति लाना चाहते हैं, उनको नोबेल प्राइज चाहिए, पीस नोबेल प्राइज, और इसीलिए पाकिस्तान के जनरल मुनीर को अपने व्हाइट हाउस में लगता है डिनर को बुलाया। हमारा वॉर आपने रुकवाया, लेकिन ईरान के पास परमाणु बॉम्ब है, ये बोलकर आप इजराइल के साथ खड़े हो गए और ईरान पर बॉम्ब डाल रहे हैं। तो मिस्टर ट्रम्प हमारे साथ क्यों नहीं खड़े हो गए, हिंदुस्तान के साथ? मिस्टर ट्रम्प, प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्तान के साथ क्यों नहीं खड़े हो गए जो आज इजराइल के साथ खड़े हैं? ये मोदी जी ने और उनकी सरकार ने सोचना चाहिए। आपको उल्लू बना रहा है प्रेसिडेंट ट्रम्प और उल्लू बन रहे हैं आप। भारत की अभी तो कोई भूमिका नहीं है। भारत की देखिए, मोदी जी की कोई भूमिका हो ही नहीं सकती। इस सरकार को कोई विदेश नीति नहीं है। बस घूमते रहो, तालियां बजाओ, न्यूयॉर्क में जाकर ये करो, कनाडा में जाकर फोटो खींचो। कोई विदेश नीति नहीं है। पहली बार 10 साल में इस सरकार को या देश का कोई विदेश नीति, कोई भूमिका ही नहीं। घूमते रहो, तालियां बजाओ, न्यूयॉर्क में जाकर ये करो, कनाडा में जाकर फोटो खींचो। कोई विदेश नीति नहीं है। पहली बार 10 साल में इस सरकार को या देश का कोई विदेश नीति, कोई भूमिका ही नहीं है। देश, विश्व में इतने बड़े बड़ी बातें हो रही है, लेकिन देश को, हमारे हिंदुस्तान को कोई पूछ नहीं रहा है। प्रेसिडेंट ट्रम्प तो पूछता ही नहीं है। मैंने कहा ना, हमारा वॉर रुकवा दिया। हम जीत रहे थे, हम पाकिस्तान के ऊपर विजय प्राप्त करने जा रहे थे, हमारी सेना, वो हमको रुकवा दिया। और यही प्रेसिडेंट ट्रम्प इजराइल के साथ खड़ा है और ईरान पर बॉम्ब डाल रहा है। ठीक है, रणनीति हम मान सकते हैं किस तरीके से हमारा वॉर रुकवा कर पाकिस्तान को बुलाया जा रहा है, डिनर करवाया जा रहा है। नहीं, प्रेसिडेंट, देखिए, प्रेसिडेंट ट्रम्प मोदी को चाहता नहीं है। प्रेसिडेंट ट्रम्प का हिंदुस्तान के साथ कोई झगड़ा नहीं हो सकता, लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प या अमेरिका इस सरकार को चाहती नहीं है, ऐसा लगता है मुझे। चलिए, अमित शाह का पहला हाँ, सोनिया गांधी ने आर्टिकल लिखा है जिसमें कहा गया है कि भारत ईरान का पुराने समय से दोस्त रहा है और ऐसे में इस तरीके की चुप्पी ईरान के लिए। देखिए, देश को एक भूमिका, एक दिशा होनी चाहिए विदेश नीति के बारे में। जब से मोदी जी आए हैं तब से इस देश को या हमारे सरकार की कोई विदेश नीति नहीं है, कोई फॉरेन पॉलिसी नहीं है, कोई फॉरेन पॉलिसी नहीं। बस घूम रहे हैं, देश की तिजोरी का पैसा खर्चा हो रहा है। 200 देशों में अब तक 500 करोड़ खर्चा हो गया है। मोदी जी घूम रहे हैं, बस फोटो निकाल रहे हैं, वीडियो क्लिप निकाल रहे हैं, रील्स हो रहे हैं, लेकिन विदेश नीति क्या है? हमारी ईरान और इजराइल का जो युद्ध चल रहा है उसमें हमारी भूमिका क्या है? रशिया और यूक्रेन का युद्ध चल रहा है, हमारी भूमिका क्या है? प्रेसिडेंट ट्रम्प बार बार बोल रहा है कि हम भारत पाकिस्तान का युद्ध रुकवाया है। जनरल मुनीर को डिनर को बुलाया व्हाइट हाउस में। मोदी जी की भूमिका क्या है? मोदी जी चुप्पी साधे क्यों बैठे हैं? यहाँ बिहार में आकर बोलते हैं, महाराष्ट्र में आकर बोलते हैं, हाँ, बोलिए ना। सर, अमित शाह का पहला बयान है पहलगाम के ऊपर कि हम जो सिंधु नदी का पानी है, किसका? सिंधु नदी का जो पानी है हम नहीं देंगे, ऐसा उनका कहना है। हम जो भी पानी है पूरी तरीके से वापरेंगे। पहला उनका बयान। देखिए, ये बयान आ जाएगा। सबसे पहले अमित शाह जी ये बताइए, जिस 4 हमलावरों ने हमारे जो टूरिस्ट थे उनके ऊपर हमला किया और हमारे 26 बहनों का सिंदूर उजाड़ दिया, वो 4 टेररिस्ट कहाँ हैं? ये पहले बताइए, पानी की बाद हम बात करेंगे। आपने वॉर क्यों रुकवाया और प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में ही क्यों रुकवाया, उसके ऊपर बात होने दो। ये सिंधु जल विवाद वगैरह हम बाद में देख लेंगे, हमको सब कुछ मालूम है। चलो, दुसरी तरफ राज्य के डेप्यूटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारगिल गए हैं, वहाँ पर आर्मी का एक मैराथन था। अरे छोड़ो,
दोन्ही एकत्र